स्प्राउटचे कटलेट. इथे मी घेतलेले आहेत 5 उकडलेली बटाटी. ते आपण घेऊया. मॅश करायचे आहेत आपल्याला आणि अगदी मग मॅश नाही करायचे, थोडंसं असं जाडसरच ठेवायचं आहे. आता इथे मी घेतले 200 ग्रॅम मटकी आणि मूग मोड आलेले आणि ते उकडून घेतलेले आहेत. मीठ चवीप्रमाणे. इथे मी घेतले किचन किंग मसाला 1 टीस्पून. मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत इकडे मी साधारण 1 टीस्पून. लाल तिखट घ्यायचे 1 टेबलस्पून. चटपटीत झाले पाहिजे छान. आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे. आता हे मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याचे कटलेट बनवूया. असा एवढा गोळा घेते ह्याचा आणि ह्याला मी स्क्वेअर शेप देणार आहे. अशाच प्रकारचे बाकीचे सगळे मी कटलेट करून घेणार आहेत. आणि इथे मी भाजलेली शेव घेतलेली आहे. तुम्ही ब्रेड क्रम्स पण यूज करू शकतात, पण मी ही शेव घेते कारण खूप छान दिसतो हा असा कटलेट. आता आपण पॅन मध्ये तेल घालूया आणि आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे. तेल छानपैकी तापलेलं आहे. आता आपण ह्यात कटलेट आपण छानपैकी शॅलो फ्राय करून घेऊया. आता हे आपण पलटून घेऊया. दोन्ही साईडने छान असं खरपूस ह्याला तळून घ्यायचे. शॅलो फ्रायच करायचे, जास्त तेल नाही घालायचे. हे झालेले आहेत तर आपण आता काढून घेऊया. गरमागरम आणि कुरकुरीत असे स्प्राउटचे कटलेट तयार आहेत. आज मी तुम्हाला ना अगदी पटकन होणारी घरगुती अशी मुगाची डाळ करून दाखवणार आहे. मी 1/2 किलो मूग डाळ घेतली होती, जी स्वच्छ धुवून आपण अर्धा ते पाऊण तास पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती. त्यामुळे ही छान अशी फुलते आणि कमी शिट्ट्यांमध्ये पटकन डाळ तयार होते. सगळी डाळ पाण्यासकट या कुकरच्या भांड्यामध्ये घेऊया. मध्यम तिखट अशा ह्या मिरच्या आहेत. आता मी घेणार आहे जिरं 1 छोटा चमचा. आता ह्याच्यात जाईल अगदी थोडंसं तेल 1 छोटा चमचा, थोडं पाणी आणि आता 3 शिट्ट्या देऊन आपण हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. 3 शिट्ट्या झाल्यात. आपण गॅस बंद करूया आणि थोडीशी वाट पाहूया की हा कुकर थोडासा थंड होईल. कुकर थंड झालेला आहे. आपण डाळ काढून घेऊया. आता ही व्यवस्थित आपल्याला घोटून घ्यायची आहे. त्याच्यामुळे मी काय करणार आहे, इथे मोठा बाउल घेतलेला आहे, त्याच्यात ही सगळी ट्रान्सफर करून आपण रवीने ती घोटून घ्यायची आहे. व्यवस्थित घोटून झालेली आहे डाळ. आता ही आपण बाजूला ठेवूया आणि बाकीची तयारी करूया. तेल 2 चमचे. तेल गरम झालेलं आहे. मोहरी द्यायची आहे फोडणीला. आपण आधी पण जिरं वापरलंय, पण जिऱ्याचीच फोडणी छान द्यायची आहे. त्याच्यामुळे 1 मोठा चमचा जिरं, कढीपत्त्याची पानं 1 10-12, 1 8-10 आपण ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या त्या सगळ्या फोडणीला देऊया. आता जाईल हिंग 1/2 चमचा. बारीक चिरलेला कांदा घेतलाय तो फोडणीला द्यायचा आहे. त्यात जाईल हळद 1/2 चमचा, धणा जिरा पावडर अर्धा चमचा. हे मिक्स करूया. गॅस मोठा करायचा आहे ह्या पॉइंटला. हाय फ्लेमवरती थोडंसं हे छान असं खमंग भाजून घेतलं की त्याच्यामध्ये आपल्याला आपण घोटलेली जी डाळ आहे ती सगळी मिक्स करायची आहे. ती आता ह्या पॉइंटला मिक्स करूया. हाय फ्लेमवरती हे व्यवस्थित सगळं मिक्स झालं की मग आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. ह्याच भांड्यात आपण थोडंसं पाणी घेऊया, पोर करूया, पुन्हा मिक्स करायचं आहे.
आता इथे आपल्याला जितका वरण पातळ करायचं आहे तेवढं आपण करू शकतो, पण इथे मी थोडंसं मध्यमच ठेवणार आहे. आपण मध्यम आचेवरती व्यवस्थित हे शिजत ठेवलंय. मी इथे मुळा घेतलेला आहे थोडासा, त्याची सालं काढून चिरून घेतलेला आहे. असे पीसेस करून घेतले छोटे छोटे, ते आपण ह्याच्यात ऍड करूया. मीठ चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर, याला एकदा मिक्स करूया आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटं शिजवून घ्यायचंय. मुळा खूप शिजवायचा नाहीये, फक्त 5 मिनिटात आपली डाळ तयार होईल. एक 5-7 मिनिटं झालेली आहे. डाळीमध्ये तो मुळ्याचा जो फ्लेवर येतो ना, तो खूप छान येतो. लिड लावूया, बाजूला ट्रान्सफर करूया आणि थोडीशी डाळ थंड होऊ देऊया. मी इथे तेल घेतलंय 1 चमचा मोठा. मी इथे सुकलेल्या लाल मिरच्या घेतल्या 3 ते 4. लगेच लीड बंद. मस्त फोडणीचा खमंग सुहास सगळीकडे सुटलेला आहे. मंडळी, मुळात काय माहितीये का, की मुळा मी ह्यात का घातला होता, कारण त्याचा फ्लेवर खूप छान लागतो आणि खूप हेल्दी असतो. त्यामुळे मुगाची डाळही हेल्दी आणि मुळाही हेल्दी आहे. पण जेव्हा तुम्ही ह्या डाळीला वरनं तडका देता ना, तेव्हा क्या बात है. हलकी फुलकी अशी ही मुगाची डाळ तयार आहे. जरूर ट्राय करा. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक विंटर स्पेशल किंवा हिवाळ्यातली भाजी, सब्जी रंगारंग. तर आपण आता वेळ न घालवता सुरुवात करूया. तर तेल घालूया, 2 चमचे तेल. तेल गरम झालंय, ह्याच्यात जाईल 1 चमचा जिरं, 1 चमचा हळद आणि 1 अर्धा चमचा हिंग. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कापलेली चवळीची पालेभाजी, कापलेलं अळू. आपण आता घालणार आहोत हे कणस, त्याचे मी असे छोटे तुकडे केले. पाणी 1 अर्धा वाटी आणि मग झाकून एक 5 ते 8 मिनिटं त्याला शिजवूया. तुम्ही पाहिलं असाल काय, आपण पालेभाज्या आधी टाकले आणि कणस आधी टाकलं, कारण त्याला वेळ लागतो जरा शिजायला. आता आपण बघूया आपली कणसं आणि पालेभाज्या शिजल्या आहेत का. हो, तुम्ही बघू शकता काय ते एकत्र आलंय. आता आपण घालू शकतो नेक्स्ट बॅच. हे बटाटे आहेत छोटे 5-6, मुंडली आहे किंवा अरबी, कॉलीफ्लॉवर आहे आणि हे कोनफळ आहे. तुम्ही बघू शकता आता त्याला किती छान रंग आलाय. आणि आपल्याला ही भाजी फार मॅशी किंवा एकदम बुळबुळीत शिजून नाही करायची आहे. ह्याच्यात थोडं परत पाणी जाईल. परत आपण त्यांना एक 5 मिनिटं झाकून वाफेवरती शिजवूया. जोपर्यंत ही भाजी शिजते, आपण एक चटणीसारखा मसाला अगदी सोपा वाटून घेऊया. वाटण्यासाठी घेणार आहे मूठभर कोथिंबीर, 1 वाटी खवलेला ताजा नारळ आणि 8-10 हिरव्या मिरच्या. मिरच्या मी 2 टाईपच्या घेतल्या आहेत, थोड्या तिखट आणि थोड्या कमी तिखट. आणि त्याच्यात थोडंसं पाणी. हा मसाला आपण आता वाटलाय, तो असा दरदरीतच वाटायचा, फार पेस्टी नाही करायचा आहे. तो आपण बाजूला ठेवूया आणि आपण उरलेल्या भाज्या ह्याच्यात घालूया. मी 1 रताळं घेतलंय, 1 छोटं गाजर, 1 वांग आहे. हे तुम्हाला कळेल काय मी पाण्यात घातलंय. तसंच एक केळं सुद्धा पाण्यात घातलंय कच्चं, ते असं काळं पडतं. आता शेंगा भाजी आहे, एक 50 ग्रॅम पापडी, 50 ग्रॅम वाटाणे सोललेले, चवळीसुद्धा 50 ग्रॅम आणि गवार फरसबी 50 ग्रॅम. ही चांगली मिक्स करून घेऊया. परत त्याच्यात एक थोडं पाणी, अर्धा वाटी. आपण ही भाजी आता मिक्स करून घेऊया. ही भाजी खूप सुंदर दिसते, रेनबोसारखी दिसते, पिवळं, लाल, कोनफळाचा पर्पल. तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यात हिवाळ्याच्या दुसऱ्या भाज्या असा घालू शकता. भेंडी घालू शकता, तुरीचे दाणे किंवा वालाचे दाणे घालू शकता. तुम्हाला आवडीच्या भाज्या घालू शकता, मुलांना न आवडीच्या भाज्या घालू शकता. तर आपण ही झाकूया आणि आणखीन 5 मिनिटं शिजवूया. आता 5 मिनिटं झाली आहेत. आपण बघूया भाजी कितपत शिजली आहे.
हो, भाजी शिजली आहे, मिळून आली आहे. आता त्याच्यात आपण घालूया आपण वाटलेला मसाला. थोडं मिक्सरमध्ये आपण पाणी घालूया आणि ते उरलेला मसाला आहे तो मिक्स करून ह्याच्यात घालूया. आपण घालूया मीठ, चवीसाठी थोडी साखर, मी इथे घालतेय लिंबू, मी ह्याच्यात कोनफळ, अळू आणि अरबी घातली आहे आणि ती खासते. त्याचा खाजरेपणा कमी करण्यासाठी मी ह्याच्यात लिंबाचा रस घातला आहे. माझं कारण लिंबाचा रस घालण्याचं आहे कारण मला त्याच्यात रंग सगळे मेंटेन करायचे आहेत. पण तुमच्या घरी तुम्ही हवं असेल तर चिंचेचा कोळ किंवा आमसुलं घालू शकता. माझी भाजी झाली आहे. आपण आता ही भाजी सर्व करूया. मी त्याच्यावरती थोडं गार्निश म्हणून ओलं खोबरं पेरते आणि थोडी कोथिंबीर. ही रंगबिरंगी भाजी सब्जी रंगारंग रेडी आहे. ही तुम्ही नुसती खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. मेथीची गोळा रस्सा भाजी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तेल घ्यायचंय 2 चमचे. आता मी काय करणार आहे, ह्याच्यामध्ये हे सगळे मसाले जाणार आहेत, ज्याच्यामध्ये मी इथे खसखस घेतली आहे 1 मोठा चमचा, धणे घेतलेत 2 मोठे चमचे, दालचिनी घेतली आहे साधारण 1 इंच, तीळ घेतलेत 1 मोठा चमचा, 8 ते 10 लवंग, 2 वेलची, 8 ते 10 काळी मिरी, 4 बेडगी मिरची आणि इथे तमालपत्र 2 घेतलेले आहेत. हे सगळे ह्याच्यामध्ये फोडणीला जातील. थोडंसं परतून घेऊया. थोडंसं हे चांगलं परतून घेतलं की लगेच आपण इथे घ्यायचंय सुकं खोबरं. मी इथे 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यात घालायचंय. तेही परतून घेऊया. थोडंसं सुकं खोबरं लालसर रंगावरती छान दिसलं. मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत, रफली चिरून घेतलेत, ते घ्यायचेत. मी इथे टोमॅटो घेतलेले आहेत 2. चांगलं परतून घेऊया. त्याच पॉइंटला आपण थोडंसं मीठ घालायचंय, अगदी थोडंसं. पुन्हा चांगलं परतून घ्यायचंय. हे व्यवस्थित परतून झालं की आपल्याला हे थंड करून घ्यायचंय आणि थंड करून मग आपल्याला वाटप तयार करून घ्यायचंय. थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरमधनं वाटून घ्यायचं. पण हे सगळं करत असताना आपण पुढची प्रोसिजर करून घ्यायची आहे, म्हणजे मेथीचे गोळे. गॅस बंद करूया आणि हे मी थंड करायला बाजूला ठेवतो. मेथीचे गोळे करण्यासाठी मी इथे मेथी बारीक चिरून घेतलेली आहे. मी इथे ओवा घेणार आहे हातावरती, 1 टीस्पून क्रश करायचा आहे हातावरती आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. त्यात आता जाईल धणा जिरा पावडर 1 छोटा चमचा. मसाला मी इथे सब्जी मसाला घेतलेला आहे. मग जाईल हळद 1/2 चमचा, चवीनुसार मीठ. पहिले हे सगळं जे ड्राय आहे ते आपण हाताने सगळं मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळे जे मसाले आहेत ते छान हे मेथीच्या पानाला लागतात. आता जाईल चण्याच्या डाळीचं पीठ. मी पहिले अर्धाच वाटी घेणार आहे, कारण आपल्याला जितकं हवे तितकंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे. मग त्याच्यात जाईल तांदळाचं पीठ 1 मोठा चमचा. पुन्हा हे सगळं मिक्स करूया. हे सगळं चांगलं कोरडं मिक्स झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे, छोटा चमचा तेल. पाणी आपल्याला घालून हे घट्ट मळून घ्यायचं आहे, त्यामुळे थोडं थोडंच पहिले पाणी घालूया. चांगलं मळून झालंय. आता थोडंसं तेल घ्यायचं हाताला आणि ह्याचे गोळे करून घेऊया. वाटण व्यवस्थित आपण वाटून घेतलेलं आहे. खूप पाणी घालायचं नाही, पण फाईनली पेस्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे एका बाजूला रस्सा भाजीसाठी लागणारं वाटण तयार आहे, एका बाजूला आपण हे मेथीचे गोळेही तयार करून घेतलेत. आता काय करायचं आहे, मी ज्याच्यामध्ये वाटण तयार केलं होतं, फ्राय केलं होतं, तोच आपण पॅन घेतलाय. 2 चमचे तेल गरम झालेलं आहे. मी इथे मोहरी घेणार आहे 1 टीस्पून, जिरं घ्यायचं आहे 1 टीस्पून, कढीपत्त्याची पानं 8 ते 10, आलं लसणाची पेस्ट घेतली आहे ती 1 टीस्पून, धणा जिरा पावडर 1/2 टीस्पून, हळद 1/2 टीस्पून, घरगुती मसाला 1 चमचा आणि थोडंसं आपण ह्याला परतून घेऊया.
आलं लसणाची पेस्ट थोडीशी परतून घेतली, त्याचा हरवसपणा गेला की लगेच आपण जे वाटप तयार केलेलं आहे ना ते याच्यामध्ये आपण मिक्स करायचं. सगळं मिक्स केलं वाटण की त्याच्यामध्येच आपल्याला पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात पाणी मिक्स करूया. मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. यात आपण थोडंसं अजून पाणी घालूया. छोटा लिंबाचा गोळा असेल एवढं गूळ घेणार आहे. हा मी चिंचेचा कोळ तयार करून घेतलेला आहे, तो याच्यात जाईल. एक 3 ते 4 चमचे. आंबट गोड अशी छान रस्सा भाजी तयार होईल ही. आता ह्यात जाईल बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, आणि आता ह्यात जाईल आपण जे मेथीचे गोळे तयार करून घेतलेले आहेत चण्याच्या पिठाचे, ते ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचे. झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं आपण हे गोळे शिजवून घ्यायचे. ही रस्सा भाजी 5 मिनिटांनी फक्त आपण जे गोळे सोडले होते ना ती उलटी साईड करायची आणि पुन्हा एक 2-3 मिनिटं आपण हे शिजवून घ्यायचे की आपली रस्सा भाजी तयार होईल. एक बाजू आपण व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे. आपण फक्त चमच्यानी ही उलटी साईड करून घेतोय आणि मग झाकण ठेवून फक्त 2 मिनिटं पुन्हा शिजवायचंय. पुन्हा 3-4 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद करूया. मेथी गोळा रस्सा भाजी तयार आहे. रस्सा भाजी सर्व करताना लिंबू पिळायला मात्र विसरू नका. कुलिथाचा पुलाव. कुलिथाचा पुलाव करण्यासाठी मी इथे कुलीथ घेतलेले आहेत. फक्त हे काय माहिती आहे का, मी हे कपड्यात छान बांधून ठेवले होते. तुम्हाला जर तितका वेळ नसेल तर खरं तर तुम्ही फक्त 4 तास आधी हे कुलीथ भिजवू शकता आणि कोमट पाण्यात टाकले की ते लगेच छान मुरतात. तसंही चालू शकतील, पण मी इथे 1 दिवस आधी कुलीथ छानपैकी पाण्यात भिजवले होते आणि रात्री त्याला असं कपड्यामध्ये बांधून घेतलं होतं. तुम्ही पाहू शकाल त्याला थोडे थोडे मोड आलेले आहेत. जास्त मोड हवे असतील तर 2 दिवस आधी ही प्रोसेस केली तर छान त्याला मोड येतात. मी इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे. 2 चमचे साजूक तूप. मी इथे घेणार आहे 1 चमचा तेल, हिंग पाव चमचा, मोहरी 1 चमचा, 12 पानं साधारण आपण घ्यायची आहेत कढीपत्त्याची, 4 मिरच्या आहेत मध्ये चिरून घेतलेल्या आहेत, आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. चांगलं मिक्स करूया. मिक्स झालं की लगेच ह्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा बारीक चिरलेला, ते फोडणीला द्यायचे. आता ह्याच्यात जातील कुलीथ. परतून घेऊया एकदा. कुलीथ परतून घेतले की त्यामध्ये आपल्याला त्याच्यात भाज्या घालायच्या आहेत. मी त्याच्यात गाजर घालून घेतोय. साधारण 1 वाटी गाजर, 1 वाटी कॉर्न, 1 वाटी फ्लॉवर, 1 वाटी फरसबी. सगळ्या भाज्या या परतून घ्यायच्या आहेत. ह्या भाज्या परतून घेतल्या की त्यामध्ये आता जाईल मसाला. पुलाव मसाला किंवा तुम्ही बिर्याणी मसाला वापरू शकता. 2 ते 2.5 मोठे चमचे घालायचे. परतून घ्यायचंय म्हणजे सगळ्या भाज्यांना हा मसाला लागेल. यात आता जाईल पाणी. साधारण आपण अर्धा लिटर पाणी आत्ता घातलेलं आहे. पुन्हा फक्त मिक्स करायचं आहे आणि आता फक्त आपल्याला 1 उकळी येईपर्यंत वाट पाहायची आहे. एक चांगली उकळी आलेली आहे. आता मी इथे काय केलंय, बासमती राईस घेतलेला आहे. तो तासभर पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता. तो आता ह्याच्यामध्ये मिक्स करूया. हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये लिंबू घालायचंय. मी इथे अर्ध लिंबू घेतलेला आहे. 1 छोटा चमचा साखर, चवीनुसार मीठ. यात शेवटी आपल्याला 1 मोठा चमचा साजूक तूप घालायचा आहे वरनं. पुन्हा याच्यात पाणी जाईल.
आणि एक 20 मिनिटं आपण ह्याला शिजून देऊया, म्हणजे पुलाव तयार होईल. एक 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत, पण त्यामध्ये एक 10 मिनिटांनी मी पाहिलं होतं की तो व्यवस्थित झालाय की नाही. त्याच्यामुळे मिक्स करून पुन्हा थोडंसं वाटलं तर आपल्याला पाणी फक्त शिंपडायचं होतं, तसं शिंपडून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करूया. हो हो हो, मस्त. आणि आपण सर्व करून घेऊया. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हिवाळा स्पेशल थाळी. चला तर मग तयारीला लागूया. थाळीतला पहिला पदार्थ मी असं मला करून दाखवणार आहे तो म्हणजे तुरीचे दाणे आणि पावट्याचे दाणे ह्यापासून बनवलेली रस्सा भाजी. तेल घ्यायचंय 1 ते 1.5 चमचा, राई 1 चमचा, जिरं घ्यायचंय 1 ते 1.5 चमचा, हिंग पाव चमचा, कढीपत्त्याची पानं 8 ते 10, आलं लसणाची पेस्ट 1 चमचा. थोडंसं मिक्स करून घेऊया. फोडणी चांगली तडतडली की मग त्याच्यामध्ये घ्यायचा आहे कांदा. मी इथे एक मोठा कांदा घेतला होता बारीक चिरलेला, एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला. आता ह्यात जातील मसाले. हळद पाव चमचा. मी इथे बेडगी मिरची पावडर घेतली आहे, ती मी 1 टीस्पून घेणार आहे. मी इथे 5 कळशी मसाला वापरलाय, किंवा तुमच्या घरी जो कोणता तुम्ही वापरता तो मसाला वापरलात तरी चालेल. धणा जिरा पावडर अर्धा चमचा. मी हे फ्रेश तुरीचे दाणे सोलून घेतलेले आहेत, ते याच्यात घालायचे. पावटा पण मी फ्रेश घेतलाय, तोही सोलून घेतलेला आहे, तो याच्यात मिक्स करूया. गाजराचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, ते याच्यात मिक्स करूया. मीठ चवीनुसार. एकदा मिक्स करून घेऊया. हे सगळं चांगलं मिक्स झालं मग आपल्याला त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा गूळ घ्यायचा आहे. छान आंबट गोड असा त्याला आपण फ्लेवर देणार आहोत. साधारण 1 छोटी वाटी चिंचेचा कोळ घालायचा आहे. चांगलं मिक्स करूया. हे सगळं ह्याच्यात मिक्स झालं. मी इथे 1 छोट्या कवडीचं नारळाचं दूध करून घेतलंय फ्रेश, तर यात हे सगळं जाईल. ह्याच वाटीमध्ये आपण 1 वाटी पाणी घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर स्टर करायचंय आणि एक 15 मिनिटं झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला दुसरा पदार्थ बनवायचा आहे, लसुनी मेथी सुकी भाजी. त्यासाठी सगळी तयारी झालेली आहे. तेल 1 चमचा, राई घ्यायची आहे 1 छोटा चमचा, जिरं 1 छोटा चमचा, हिंग पाव चमचा. मी इथे 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, फक्त मध्ये त्याला चीर दिलेली आहे. कढीपत्ता एक 8 ते 10 पानं. ह्यात मी आता ओला लसूण घेतलेला आहे, जो ह्या दिवसांमध्ये हिवाळ्यामध्ये स्पेशली येतो. त्याची पातही घेतलेली आहे, मुळंही घेतलेली आहेत आणि लसूण घेतलेला आहे. ती बारीक चिरून घ्यायची आहे. 1 जुडी पूर्ण फोडणीला देऊया. आल्याची पेस्ट 1 छोटा चमचा. हे चांगलं परतून घेतलं. मी इथे 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत, ते ह्यात ॲड करूया. 1 छोटा टोमॅटो बारीक चिरलेला. ह्यात आता जातील मसाले. हळद पाव चमचा, घरगुती मसाला 1 चमचा, धणा जिरा पावडर अर्धा टीस्पून, चवीनुसार मीठ. मी इथे मेथी घेतलेली आहे. अगदी कोवळी मेथी असल्यामुळे आपण त्याची जी छोटी छोटी बारीक मुळं आहेत ती पण ॲड केलेली आहेत. एकदा मिक्स करायचं आहे. भाजी छान परतून घेतली, थोडीशी शिजली की लगेच गॅस बंद करायचा. मी इथे खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं आहे हे. ते छान असं भुरभुरायचं त्याच्यावरती आपल्या आवडीनुसार, पण खूप छान लागतं. तर लिंबू पिळून घ्यायचं आहे. गॅस बंद करूनच ह्या प्रोसिजर्स करायच्या आहेत. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. शेवटी फक्त त्याला एक स्टर करूया. आहा, एका बाजूला आपली लसुनी मेथी सुकी भाजी तयार झालेली आहे आणि एका बाजूला आपण जी
रस्सा भाजी करत ठेवलेली आहे, तीही बघायची आहे झाली आहे की नाही ती. वाह, रस्सा भाजी पण तयार झालेली आहे. गॅस बंद करूया. थाळीसाठीच्या दोन्ही भाज्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपण तिसरा पदार्थ करणार आहोत, तो म्हणजे वांग्याचा पुलाव. तेल 1 ते 1.5 चमचा. तुम्ही इथे तेल किंवा तूप असं दोन्ही मिक्सर केलं तरी चालेल. मी इथे सगळे मसाले घेतलेले आहेत, पण त्यात मी घेतलंय 1 चमचा उडदाची डाळ, 2 तमालपत्र, बेडगी मिरची लाल, त्यानंतर दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि 1 चमचा तीळ. हे सगळं आपण पहिले फोडणीला द्यायचंय. यात जाईल हिंग पाव चमचा, जिरं 1 छोटा चमचा, कढीपत्त्याची पानं 8 ते 10, 2 मिरच्या आहेत बारीक चिरलेल्या, त्या मी फोडणीला देणार आहे. इथे आलं लसणाची पेस्ट आहे 1 छोटा चमचा. सगळं मिक्स करूया. एक मोठा कांदा आहे, तो मी बारीक चिरून घेतलेला आहे. 1 टोमॅटो, तोही मी बारीक चिरून घेतलेला आहे. हाय फ्लेमवरती हे थोडंसं स्टर करून झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहेत वांगी. ती बारीक चिरलेली आहेत, म्हणजे त्याच्या 4 फोडी केलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून पाण्यात ठेवल्या होत्या. आता ती चांगली परतून घ्यायची आहेत. वांगी चांगली परतून झाली ना की मी याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालणार आहे, कारण वांगी ना थोडीशी वातड असतात, त्यामुळे त्याचा वातडपणा थोडासा कमी होण्यासाठी आपण हा चिंचेचा कोळ घालतो. मी इथे गाजराचे असे लांबे लांबे तुकडे करून घेतलेत सालं काढून. चवीनुसार मीठ, थोडीशी साखर येईल. पुन्हा एकदा स्टर करायचं आहे. मी इथे घेतलाय बासमती राईस. मी हा हाफ कुक करून घेतलाय, 80% शिजवून घेतला होता, तो आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. मी यात घेतलाय 1 चमचा गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर. छान स्टर द्यायचं त्याला. छान पुलाव तयार झालेला आहे. गॅस बंद करूया आणि झाकण ठेवून ना आपण त्याला थोडंसं वाफेवरती बाजूला ठेवून द्यायचं आहे. थाळीसाठी आता आपण करणार आहोत कोशिंबीर आणि ठेचा. पहिल्यांदा मी करणार आहे ठेचा, तोही ओल्या लसणाचा. मी इथे घेतलाय 1 जुडी ओला लसूण, तो याच्यात ॲड करूया. 3 ते 4 मिरच्या घेणार आहे. ठेचा म्हटलं की खरं तर आपल्याला तिखट छान वाटतं, पण आपल्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, अर्ध लिंबू घ्यायचं आहे, त्याच्यात पिळायचं आहे आणि आता चांगला ठेचून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे हा ओल्या लसणाचा ठेचा तयार आहे. आता आपण कोशिंबीर करूया. आता इथे मी घेतली आहे ओली हळद, मी ही किसून घेतलेली आहे, त्याची सालं काढली होती. गाजर घेतलंय, त्याचंही साल काढून मी गाजर किसून घेतलं होतं. दाण्याचा कूट घेतलाय. खवणलेला नारळ थोडासा, 1 चमचाभर. हे आता थोडंसं मिक्स करूया. हे सगळं मिक्स छान झालं की मग आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. 1 अर्ध लिंबू पिळून घेऊया. थोडीशी साखर, 1 अर्धा चमचा. हे सगळं पुन्हा मिक्स करूया. आणि आता ह्या कोशिंबिरीसाठी आपल्याला तडका तयार करून घ्यायचा आहे. 1 मोठा चमचा तेल घेऊया. मोहरी पाव चमचा, जिरं पाव चमचा, तीळ अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, कढीपत्त्याची पानं 8 ते 10 पानं. मी ते 2 मिरच्या घेतल्यात, त्या बारीक चिरल्या आहेत. आणि फोडणी चांगली तयार झाली की गॅस बंद करून लगेच आपण याच्यावरती फोडणी द्यायची आहे. मिक्स करूया. अशा प्रकारे ओल्या हळदीची आणि गाजराची कोशिंबीर तयार आहे. थाळीसाठीचे सगळे पदार्थ तयार करून झालेले आहेत. मंडळी, थाळी छानपैकी सजवून घेतो